वेलकम स्टुडंट्स. आजपासून आपण आपल्या 11th आणि 12th ही जी जर्नी आहे ती या जर्नीला सुरुवात करतोय. या जर्नीमध्ये जसं की आपण जो बेसिक क्रायटेरिया जे बेसिक रिक्वायरमेंट होती ती सर्व बेसिक रिक्वायरमेंट आपण फुलफिल केली आहेत. आजपासून आपण नवीन सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी करत आहे. आता जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा. तो टॉपिक म्हणजे स्केलर अँड वेक्टर्स. चला मग करायची सुरुवात. ओके, so our first topic 11th standards is scalar and vector. Actually बुक्समध्ये त्याचं नाव म्हणलं आहे मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स. बुक्समध्ये त्याचं काय नाव म्हणलं आहे मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स, पण कॉम्पिटेटिव्हमध्ये आपण त्याला म्हणत असतो स्केलर्स अँड वेक्टर. जनरली हा टॉपिक मी उचलणार आहे पूर्ण कॉम्पिटेटिव्ह म्हणजे JEE ॲडव्हान्स आणि नीटच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक काम येणार आहे. ॲक्च्युली बेसिक आहे. फिजिक्ससाठी लागणारा बेसिक ॲक्च्युअल आपलं इथून सुरुवात होतं आहे. म्हणजे जे मागं घेतलं ती आपली 10th स्टँडर्डची रिव्हिजन होती. जिची बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला जी होती तेवढी आपण घेतलेली. आता पूर्णपणे फिजिक्समध्ये आपण एंटर करतो आहे आणि ह्या पूर्णपणे फिजिक्समध्ये एंटर करत असताना जो फर्स्ट टॉपिक आहे तो फर्स्ट टॉपिक आपला आहे स्केलर आणि वेक्टर. आता विद्यार्थ्यांना एक व्यवस्थित म्हणजे मी सर्वांना सूचना देतो की सूचना अशी आहे की तुम्हाला आता नोट्स भेटत चालणार आहे. पण नोट्स कशा पद्धतीच्या असतील ते आपण सांगतो. तुम्हाला आपल्या या श्रीगणेशच्या या पद्धतीच्या नोट्स भेटतील. इथं असा श्रीगणेश ज्युनियर कॉलेजचा सिम्बॉल असेल, नेम असणार आहे आणि आपला जो फर्स्ट टॉपिक आहे त्याच्या नोट्स तुम्हाला असतील. या नोट्स ज्या आहेत ते स्केलर आणि वेक्टरच्या या पूर्ण बॅचेससाठी असणार आहेत. त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह आणि बोर्ड ह्या सगळ्या बॅचेससाठी असेल. त्यामध्ये डे फर्स्ट असणार आहे. जसं की आज आपण डे फर्स्ट घेणार आहोत. त्या डे फर्स्टमध्ये स्केलर क्वांटिटीज काय आहेत, वेक्टर क्वांटिटीज काय आहेत, त्याचं टाईप्स आपण वेक्टर्स घेणार, टाईप्स ऑफ वेक्टर्स घेणार आहोत. आणि त्यानंतर डे फर्स्टवरती तुम्हाला लगेच या ठिकाणी एक एक्सरसाइज दिलेली आहे. त्याला म्हणलेलं आहे डे 1 होमवर्क, असं नाव दिलं त्याला, डे 1 होमवर्क. मग ही एक एक्सरसाइज तुम्हाला दिली. ही साधारण 34 क्वेश्चन्स आहेत. ही 34 क्वेश्चनची एक्सरसाइज तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर पुढं डे 2 स्टार्ट होणार आहे. त्यानंतर त्याला सोबतच डे 2चे सॉल्व एक्झाम्पल्स आणि डे 2ची लगेच एक्सरसाइज तुम्हाला दिलेली असेल. तर आता तुम्हाला सर्वांना करायचं काय ते परत एकदा सांगतो बघा. तुम्हाला ज्यावेळेस डे 1 दिला जाईल, म्हणजे आज डे 1 आहे, जसं की या डे 1मध्ये आज काही लेक्चर्स होणार, त्याच्याशी रिलेटेड मी काही एक्झाम्पल्स घेणार आहेत त्या टॉपिकच्या रिलेटेड आणि त्या टॉपिकच्या रिलेटेडच तुम्हाला एक्सरसाइज दिलेली असेल. तर ती एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व करायची आहे. आता ती सॉल्व कशी करणार? मग ती सॉल्व करण्यासाठी आपण आपल्याकडे एक गुगल पेज तयार केलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला थोड्याच वेळात गुगल क्लासरूमवरती भेटून जाईल. क्लासरूमवरती हे मटेरियलसुद्धा अपलोड होऊन जाणार आहे आणि जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा हे मटेरियल अपलोड होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाईल. ती लिंक तुम्ही सर्वांनी हे तुमच्याकडं जी DPPs आहेत, मी याला DPPs म्हणतो. ही डे 1 एक्सरसाइज जी आहे ना, ही DPPs याला मी म्हणतो. मग ही DPPs तुम्ही काय करायची, ॲक्च्युअल क्वेश्चन्स तुमच्याकडे आहेत, ऑप्शनही तुम्हाला आहेत दिलेले आहेत. तुम्ही फक्त काय करायचं, ते गुगल पेजवरती ऑप्शन असतील ते फक्त ऑप्शन फिल करत चालायचे. फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला असेल आणि त्या पहिल्या क्वेश्चनचे A, B, C आणि D अशी 4 ऑप्शन असतील. गुगल पेजवरती क्वेश्चन येणार नाही. मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो. गुगल पेजवरती क्वेश्चन येणार नाही. क्वेश्चन तुमच्या हातात आहेत. तुम्हाला जर याची हार्ड कॉपी नाही भेटली, तुम्हाला सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड केली आहे. तुमच्या मोबाईलमध्ये याचे क्वेश्चन्स आहेत. मग ते क्वेश्चन्स असतील तर तुम्हाला काय करायचं, तो क्वेश्चन्स तुमच्या मोबाईलच्या सॉफ्ट कॉपीमधून वाचायचा आहे आणि जो ऑप्शन असेल गुगल पेजवरती, जो ऑप्शन असेल तो ऑप्शन तुम्हाला टिक करायचा आणि सबमिट करायचा आहे. साधारण आपण ही 50 क्वेश्चनचं एक गुगल पेज बनवलेलं आहे. पण ॲक्च्युअल DPP आपली ही 34 क्वेश्चनची आहे. काहीच काळजी करू नका. तुम्ही जेवढी आहे तेवढी सबमिट करून टाका, जेवढे तुम्हाला क्वेश्चन्स येत आहे तेवढे. मग तुम्हाला 34 क्वेश्चन्सपैकी फॉर एक्झाम्पल काहींना 10च क्वेश्चन आले. परफेक्शन बघा, समजून घ्या. कुठल्याही कॉम्पिटेटिव्हचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचे एरर्स जे आहेत ते एरर्स कमी करणार आणि तुमचे परफेक्शन्स असेल ते परफेक्शन तुम्ही मॅक्झिमम परफेक्शनकडे जाणार, त्यावेळेसच तुमचा हा रिझल्ट 100% येऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 34 क्वेश्चन्स दिलेत. या शीट्समध्ये तुम्हाला किती क्वेश्चन्स दिले? 34. आणि हे 34चे 34 क्वेश्चन झालेल्या कन्सेप्टवरती डिपेंड्स आहे. फक्त कन्सेप्टवरती. तुम्हाला करायचं काय तर 34 जे डे 1 वरती, डे 1च्या कन्सेप्टवरती क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. मग समजा काही विद्यार्थ्यांना 1 to फक्त 20 क्वेश्चन्सच जमले. काही विद्यार्थ्यांनी दे हॅविंग कॅपेबल टू सॉल्व ओनली 1 to 20 क्वेश्चन्स. ठीक आहे. मग तुम्हाला 1 ते 20 क्वेश्चन सोडवता आहे, पण 1 ते 20 सुद्धा सोडवता आले तर परफेक्ट सोडवता आले पाहिजे. याच्यामध्ये 1 ते 20 मध्ये एकही चुकता कामा नये.
याला म्हणलं जातं परफेक्शन. आता काही वेळेस काय होणार आहे, काही विद्यार्थी म्हणतील आम्ही 1 ते 34 असे सगळेचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू, काहीच हरकत नाही. हे बघा, कन्सेप्ट जर व्यवस्थित समजली, एकदम फुलफिल अंडरस्टँड झाली, 101% जर तुम्हाला कन्सेप्ट समजली, तर तुम्ही 1 ते 34 मधला एकही क्वेश्चन तुम्हाला चुकणार नाही. बरोबर. समजा क्वेश्चन्स काहींना मिनिमम पर्सेंट, काही 70%, 30% मध्ये अंडरस्टँड झाली, तर 1 ते 34 मध्ये या क्वेश्चन्समध्ये काही एरर्स येऊ शकतात. पण तुम्हाला सर्वांना 1 ते 34 हे सगळेचे सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणे. म्हणजे आता मी डे 1चं सांगतोय, असेच पुढे काही क्वेश्चन्स असतील, काही 50 असतील, काही 70 असतील. हे प्रत्येक झालेल्या टॉपिकवरती लगेच तुम्हाला DPP दिली जाईल. ती पूर्णची पूर्ण DPP तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. आणि ती सॉल्व्ह कशी करणार, तर गुगल पेजची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्या गुगल पेजच्या लिंकवरती तुम्हाला असे A1 to आज जसं की आपल्याकडे आज 34 क्वेश्चन आहेत, जसं की 1 to 34 असे क्वेश्चन्स असतील, ते फक्त तुम्हाला टिक करायचे आहेत. हा A असेल, समजा सेकंडचा आन्सर B असेल, तर हे फक्त तुम्हाला टिक करत चालायचे. आणि ते पेज सबमिट करत असताना खाली त्याला अटॅच फाईल म्हणलं आहे. जर तुम्ही एकदम खाली आला तर इथं अटॅच फाईल म्हणलं आहे. मग अटॅच फाईलमध्ये काय करणार, तर अटॅच फाईलमध्ये तुम्ही ज्या पेजवरती हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ना, मग फॉर एक्झाम्पल मी एक पेज घेतला असेल आणि ह्या पेजवरती ते सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि ते सगळे क्वेश्चन एका पेजवरती सॉल्व्ह केलेत, त्या पेजचा फोटो या अटॅच फाईलमध्ये अटॅच करायचा आहे. अटॅच दी सॉल्व पेज फोटो. क्लिअर होतंय सर्वांना. आणि लास्टला अटॅच फाईलमध्ये अटॅच तुम्ही जे सॉल्व्ह केलेला, ज्या पेजवरती तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्या पेजचा एक फोटो काढायचा, तो फोटो इथं अटॅच करायचा. तुमचं वरती नाव असलं पाहिजे, ते नेम विथ जे पेज तुम्ही घेणार आहे त्या पेजवरती तुमचे सोल्युशन्स असतील आणि तुमचं वरती नाव असेल. तो फोटो तुम्ही या फाईलला काय करायचा, अटॅच करायचा. आणि लास्टला इथं सबमिट बटन आहे, सबमिटेड, आणि इथं काय करून टाकायचा, टिक करून टाका. तुमचा जो होमवर्क असेल तो आम्हाला सबमिट होऊन जाणार आणि तो होमवर्क आम्ही घेणार. कोणाचे किती क्वेश्चन चुकले ते कॉमन डाऊट आम्ही कलेक्ट करणार. म्हणजे साधारण फॉर एक्झाम्पल जसं की सगळे विद्यार्थ्यांनी 1 ते 34 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्याच्यामध्ये 2 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो सेकंड नंबरचा क्वेश्चन हा कोणालाच जमलेला नाही. ठीक आहे. मग तो 2 नंबरचा क्वेश्चन मी इथं दुसऱ्या दिवशी आलो की मी तो डाऊटला घेणार. ठीक आहे. त्यानंतर जसं की आता ऑनलाईन लेक्चर चालू आहे त्यामुळे मी कोणाला हे पर्सनली विचारू शकत नाही, तुला डाऊट कोणचा. तर त्यासाठी आपण काय केलं, एक गुगल पेज बनवलं. त्या गुगल पेजवरती तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचे सोल्युशन्स जे आहेत ते सोल्युशन फक्त टिक करायचे आहेत. आणि लास्टला अटॅच, तुम्ही जो अटॅच फाईलमध्ये तुम्हाला जो फोटो आहे तो जो मी ज्या पेजवरती हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत त्याचा एक फोटो तुम्हाला अटॅच करायचा, सबमिट करायचं. आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडे त्या पूर्ण पेजचा ॲनालिसिस येणार आहे, त्या पूर्ण पेजचा ॲनालिसिस येणार. मग 1 ते 34 क्वेश्चन असे पूर्ण आमच्याकडे पेजेस आल्यानंतर समजा 1 क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांना सुटला असेल, त्याचं पर्सेंटेज असणार आहे 100%. समजा सेकंड क्वेश्चन हा सर्व विद्यार्थ्यांना सुटलेला आहे, त्याचं पर्सेंटेज असेल 100. फॉर एक्झाम्पल थर्ड क्वेश्चन हा कोणाला सुटला नाही, मग त्याचं पर्सेंटेज असेल 0%. सगळ्यांचा चुकलेला असेल. मग 0% आला ना, मग तो आमच्याकडे डाऊटला असेल. समजा 4 नंबरचा आला फॉर एक्झाम्पल 95%. ठीक आहे. मग जसे की आपले आता सध्या 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थीमध्ये 95 विद्यार्थ्यांना तो क्वेश्चन सुटलेला आहे, फक्त 5 विद्यार्थ्यांना सुटलेला नाही. काळजी नका करू, त्या 5 विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी हा क्वेश्चन डाऊटमध्ये टाकणार आहे. अजिबात टेन्शन घ्यायची नाही. म्हणजे मी असं म्हणेल की 5 नंबरचा क्वेश्चन हा 99% सुटला आहे, 99. फक्त एका विद्यार्थ्याला सुटला नाही तरी तो प्रॉब्लेम माझ्यासाठी डाऊट असेल. म्हणजे त्या एका विद्यार्थ्याला सुद्धा मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार. त्याच्यात अजिबात काळजी करायची नाही. तुम्ही फक्त काय करायचं, ते सर्वचे सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. पहिल्यांदा हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये चांगला स्कोअर करायचा आहे. मी माझ्या विषयाचं बोलतो, मला फिजिक्समध्ये चांगला स्कोअर करायचा आहे. मग फिजिक्समध्ये जर मला चांगला स्कोअर करायचा असेल तर मला काय करायचं आहे, एरर्स जे येतात माझ्यावाले क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते एरर्स मला कमी करायचे. मग ते एरर्स कमी करण्यासाठी मी काय करणार आहे, मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करणार आणि माझे परफेक्शन जे आहे त्या परफेक्शनकडे मी चालणार आहे. क्लिअर होतंय सर्वांना, कन्फर्म? ओके. आता हेच काम तुम्हाला दिलेलं आहे. जसं की मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला याचे सोल्युशन्स म्हणजे आन्सर जे अटॅचमेंट आहेत
शीट आहे ते भेटलेलं आहे. बायोलॉजीमध्ये तुम्हाला याचं शीट भेटलेलं असेल, केमिस्ट्रीमध्ये याचं शीट भेटलेलं असेल, फिजिक्समध्ये हे लेक्चर झालं की तुम्हाला याचं शीट तुमच्या लिंकवरती येऊन जाणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. क्लिअर होतं आहे? ओके. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम वी बिगिन अवर लेक्चर स्केलर्स अँड वेक्टर्स. ठीक. आता यामधील पहिली क्वांटिटी आपण बघणार आहोत. फर्स्ट टॉपिक स्केलर क्वांटिटी. स्केलर. ओके. अँड आपण जे लेक्चरला सुरुवात करतो, जी माझी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार मी घेतो. मी क्वेश्चन आन्सरने मी बोलत असतो, त्यामुळं मी इथं म्हणणार आहे व्हॉट इज स्केलर और व्हॉट इज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. कोणाला वाटत असेल इथं स्केलर काय, तर मी इथं स्केलर क्वांटिटी लिहितो. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज स्केलर क्वांटिटी. विचार करा थोड्या वेळ. स्केलर क्वांटिटी ॲक्च्युअल असते काय, जरा नवीन असेल तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकल पोझिशन जिथं आहात त्या ठिकाणावरून तुम्हाला दिल्लीला जायचं असेल. ठीक आहे. आणि साधारण दिल्लीचं जे डिस्टन्स आहे एवढं काय मला माहीत नाही, पण मी एक अंदाजे घेतो, ते आहे 1000 किलोमीटर. किती असेल? 1000 किलोमीटर एवढं दिल्लीचं डिस्टन्स असेल. ठीक आहे ना. मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथून चालायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल कोणी इथं कोपरगावमध्ये राहत असेल, ठीक आहे, आणि त्याने इथून सुरुवात केली आणि त्याला कुठं पोहोचायचं आहे? 1000 किलोमीटर म्हणजे दिल्लीला. ठीक. ओके ना. मग तुम्ही म्हणणार याच्या स्केलर क्वांटिटी कोणची? क्लिअर झालं सर्वांना? ओके. मग आता याच्या स्केलर क्वांटिटी कोणची? ठीक आहे, समजून घेऊ. अजून एक मी एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. हा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. ठीक. आता सेकंड क्वेश्चन आहे की तुम्ही एक इथं या ठिकाणी एक असा छोटासा टँक घेतला असेल. टँक, वॉटर टँक. किती आहे? वॉटर टँक. आणि ह्या वॉटर टँकमध्ये तुम्हाला हा मोठा टँक असेल आणि मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये 20 लिटर्स, किती? 20 लिटर्स वॉटर तुम्ही काय करा? फिल करा. क्लिअर आहे सर्वांना? मग तुम्ही म्हणणार यामध्ये स्केलर क्वांटिटी कोणची? परत एकदा क्वेश्चन मार्क. विचार करा, मी पुढे चालतो. याच्यावर विचार करा. मी काय सांगितलं? ह्या वॉटर टँकमध्ये किती लिटर वॉटर भरा तुम्ही? 20 लिटर. विचार करा. ओके. ठीक. थर्ड क्वेश्चन घेतो मी की थर्ड क्वेश्चन असा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ताप आलेला आहे, खूप ताप आलेला आहे आणि तुमचं जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर जर नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं? 35, 33 असं या दरम्यान असतं. आणि तुम्हाला ताप आलेला आहे आणि तुमचं टेम्परेचर झालेलं आहे मोर दॅन 37 डिग्री सेल्सिअस. किती? मोर दॅन 37 डिग्री सेल्सिअस. एवढं तुमच्यावर काय झालं? बॉडी टेम्परेचर झालं. मग यामध्ये स्केलर क्वांटिटी कोणची आहे? हा परत एकदा क्वेश्चन मार्क तुमच्यासाठी. क्लिअर होतं आहे सर्वांना? ओके. ठीक आहे. 3 क्वेश्चन झाले. अजून एक चौथा क्वेश्चन मी तुम्हाला देतो. सो फोर्थ क्वेश्चन आहे की समजा पॉईंट ए असेल, पॉईंट ए, आणि हा पॉईंट बी असणार आहे. म्हणजे हे एक पोझिशन असेल, ही दुसरी पोझिशन असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पोझिशन ए पासून पोझिशन बी पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला टाईम किती लागला, किंवा टाईम लागला असेल 1 आवर. पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला वेळ किती लागलेली आहे? 1 आवर. मग ही 1 आवर काय? व्हॉट इज 1 आवर? ही क्वांटिटी कोणची आहे? पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये 37 डिग्री सेल्सिअस, ही 37 डिग्री सेल्सिअस ही क्वांटिटी कोणची आहे? त्याच्याही पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये जर गेला तर 20 लिटर ही क्वांटिटी कोणची आहे? आणि त्याच्या पाठीमागं जर गेला तर 1000 किलोमीटर ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी कोणची आहे? या 4 क्वांटिटीज आहेत. ॲक्च्युअली ह्या 4 फिजिकल क्वांटिटीज आहेत. कुठल्या क्वांटिटी आहे? फिजिकल क्वांटिटी. टाईम, फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर, फिजिकल क्वांटिटी. हियर इज अ टेम्परेचर. हियर इज liter. Liter means volume. It is also physical quantity. And kilometer is the actual distance. It is also physical quantity. मग ह्या सर्वच्या सर्व फिजिकल क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला कुठेही सांगितलं आहे का? जसं की मी आलो 1000 किलोमीटर, मी तुम्हाला लोकेशन्स दिली आहेत. मी तुम्हाला सांगितलं का तुम्ही डायरेक्शननी जा म्हणून, की तुम्ही कोपरगावपासून निघा आणि तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचला, तुम्ही साऊथ डायरेक्शनला जा, तुम्ही नॉर्थ डायरेक्शनला जा. मी कुठेही डायरेक्शन सांगितली होती? नाही.
20 लिटर्सपर्यंत आलो आणि मी तुम्हाला 20 लिटर्स हे अमाऊंट जे होतं, ॲक्च्युली अमाऊंट बोलतो मी, 1000 किलोमीटरसुद्धा अमाऊंटच झालं, 20 लिटर्ससुद्धा अमाऊंटच झालं. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 20 लिटरची टँक आहे ती फिल करा आणि ती टँक ठेवताना तुम्ही ईस्ट डायरेक्शनला ठेवा, टँक ठेवता असताना तुम्ही वेस्ट डायरेक्शनला ठेवा, असं कुठेही सांगितलं आहे? नाही सांगितलं. जर वरती आलो आणि तुमचं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस वाढतं आहे, तुम्ही टेम्परेचरला डायरेक्शननी रिप्रेझेंट करू शकता? इट इज रिअली ट्रू? तुम्ही खरंच टेम्परेचरला डायरेक्शननी रिप्रेझेंट करू शकता? विचार करा. नाही करू शकत. तुम्ही म्हणू शकता की माझ्या बॉडीचं टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस झालं अलॉंग दी नॉर्थ डायरेक्शन, म्हणता येईल? तुम्ही कोणी म्हणू शकेल माझ्या बॉडीचं टेम्परेचर झालं अलॉंग साऊथ डायरेक्शन 37 डिग्री सेल्सिअस. अरे कसं रिप्रेझेंट करणार तुम्ही साऊथ डायरेक्शन नॉर्थ डायरेक्शन? नाही ना रिप्रेझेंट करता येईल. समजा टाईम आहे, आता इकडे येतो मी टाईमकडे. टाईममध्ये तुम्ही काय सांगणार? टाईममध्ये सांगू शकता का तुम्ही ए पासून बी पर्यंत जो टाईम लागला तो होता 1 आवर अलॉंग ईस्ट डायरेक्शन? नाही सांगता येईल? नाही. कोणी म्हणेल इट इज अलॉंग 1 आवर वेस्ट डायरेक्शन? टाईम वेस्ट डायरेक्शनला म्हणता येईल, टाईम नॉर्थ डायरेक्शनला म्हणता येईल? नाही म्हणता येईल. मग अशा काही फिजिकल क्वांटिटी आहे ज्या फिजिकल क्वांटिटीला ॲक्च्युली डायरेक्शनची गरज नाही आहे, तर त्या फिजिकल क्वांटिटीज रिप्रेझेंट करू शकता अमाऊंटमध्ये. जसं की टाईम सांगतोय 1 आवर, काय अमाऊंट आहे. टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस काय सांगतोय? अमाऊंट आहे. व्हॉल्यूम 20 लिटर्स काय सांगतोय? अमाऊंट आहे. डिस्टन्स 1000 किलोमीटर काय सांगतोय? ॲक्च्युली हा अमाऊंट आहे. ज्या फिजिकल क्वांटिटीज फक्त आपण अमाऊंटमध्ये सांगू शकतो, अमाऊंट म्हणजे ॲज इन आपण मॅथमॅटिक्समध्ये त्या अमाऊंटला म्हणणार आहोत मॅग्निट्यूड. समजून घ्या व्यवस्थित. जी अमाऊंट क्वांटिटी मी सांगतोय अमाऊंट, समजून घ्या. अमाऊंट म्हणजे काय असेल? 1 आवर इट इज ॲक्च्युअल अमाऊंट. 37 डिग्री सेल्सिअस इज अ टेम्परेचर. 37 डिग्री सेल्सिअस एवढ्या अमाऊंटमध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे. 20 लिटर्स एवढं अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही त्या टँकमध्ये जमा केलं आहे. मग हे सगळं जे अमाऊंट आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीज अमाऊंटमध्ये रिप्रेझेंट केले जातात, बट दिस अमाऊंट वर्ड वी आर युजिंग इन स्केलर क्वांटिटीज, स्केलर अँड वेक्टर, दॅट इज मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. दिस अमाऊंट वी आर रिप्रेझेंट इन मॅग्निट्यूड. ते अमाऊंट मी कशामध्ये सांगणार आहे? मॅग्निट्यूडमध्ये सांगणार आहे. मग ज्या फिजिकल क्वांटिटीज defined only or expressed by the magnitude only, not require the direction, then these physical quantities are called as scalar quantity. परत एकदा सांगतो बघा. द फिजिकल क्वांटिटी, मी तो ॲक्च्युअल तुम्हाला एक्सप्रेशन त्याच्यावर जी डेफिनेशन आहे ती लिहून देतो, खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट इज स्केलर क्वांटिटी? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्केलर क्वांटिटी काय आहे हे समजत नाही. ठीक आहे, ठीक. त्यासाठी मी काय करतो, स्केलर क्वांटिटीचं जनरल डेफिनेशन लिहितो. सो डेफिनेशन, what is a scalar quantity? A physical quantity which are expressed by magnitude only. It's called magnitude only is called as scalar quantity. क्लिअर झालं सर्वांना? ज्या क्वांटिटीज फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडमध्ये रिप्रेझेंट केल्या जातात त्याला म्हणायचं असतं स्केलर क्वांटिटी. अमाऊंट, मॅग्निट्यूड मीन्स व्हॉट? अमाऊंट. बट मॅथमॅटिक्समध्ये आपण त्याला मॅग्निट्यूड म्हणणार आहोत. क्लिअर होत आहे सर्वांना? ओके. आता या स्केलर क्वांटिटीज ज्या आहेत त्या स्केलर काय बेसिक अल्जेब्रा आहेत, तो बेसिक अल्जेब्रा ओबे करता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट. इट ओबेज दी बेसिक अल्जेब्रा. मग हे बेसिक अल्जेब्रा काय असेल? 1 + 2 = 3. इट इज अ बेसिक अल्जेब्रा. 2 + 2 = 4. इट इज अ बेसिक अल्जेब्रा. क्लिअर होत आहे सर्वांना? ओके. आता यानंतर त्यांचे एक्झाम्पल्स काय काय असतील? मग अशा कोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या फिजिकल क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूड किंवा अमाऊंटमध्ये दाखवली जातात? तर त्या फिजिकल क्वांटिटी आहे जसं की आत्ताच आपण घेतलं टाईम, डिस्टन्स,
वर्क, दिस इज ऑल्सो अ फिजिकल क्वांटिटी, वर्कसुद्धा फिजिकल क्वांटिटी आहे. पुढं काय असणार आहे, डिस्टन्स, डिस्टन्स झालं. त्यानंतर व्हॉल्यूम, व्हॉल्यूम, व्हॉल्यूमसुद्धा काय आहे, फिजिकल क्वांटिटी, सॉरी स्केलर क्वांटिटी आहे. डेन्सिटी, डेन्सिटी ऑल्सो स्केलर क्वांटिटी. एखादा मटेरियल किती डेन्सर आहे हे काय सांगतं ना, स्केलर क्वांटिटी सांगतं. क्लिअर झालं, ओके. टाईम झाला, डिस्टन्स झाला, वर्क झाला, व्हॉल्यूम झाला, डेन्सिटी झालं, टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, दिस इज अ टेम्परेचर, प्रेशर, ओके. भरपूर सारे. करंट, आता एक समजून घ्या, ॲक्च्युली करंट ही जी क्वांटिटी आहे ना, ही ॲक्च्युअल करंट क्वांटिटी ही टेन्सर क्वांटिटी, बट एक गोष्ट लक्षात घ्या, टेन्सर तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, टेन्सर तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जात असताना क्वेश्चन दिला जाईल. माझ्या अंदाजे नीटमध्ये हा क्वेश्चन असतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी. मग त्या स्केलर क्वांटिटीमध्ये करंट हा असा ऑप्शन असेल, मग तुम्ही करंटला टिक करायचं. करंट ॲक्च्युअली काय आहे, स्केलर क्वांटिटी. म्हणजे 11वी 12वीमध्ये आपल्याला शिकण्यासाठी आहे ती स्केलर क्वांटिटी, बट इट इज नॉट द ॲक्च्युअल स्केलर क्वांटिटी. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, करंट ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. क्लिअर झालं सर्वांना, ओके. सो आणि भरपूर सारे ETC, ओके. सो व्हॉट इज स्केलर क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी विच आर एक्सप्रेस्ड बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी, इज नॉट रिक्वायर्ड द डायरेक्शन. इथं मी पुढे लिहून देतो, इट इज नॉट रिक्वायर द डायरेक्शन. ॲक्च्युअली तिला डायरेक्शनची गरज नाही, इट इज नॉट रिक्वायर्ड डायरेक्शन, डायरेक्शनची कुठेही गरज नाही, त्या क्वांटिटीला म्हणायचं आहे स्केलर क्वांटिटी. इट ओबेज द बेसिक अल्जेब्रा. आणि काय एक्झाम्पल आहे, टाईम असेल, डिस्टन्स असेल, वर्क असेल, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी, टेम्परेचर, प्रेशर, करंट, सो ऑन. सोपं आहे, अरे खूप सोपं आहे. फिजिक्स इट्स व्हेरी इझी. कंप्लीट करून घ्याशान. चला 5 मिनटं व्हिडिओ, 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा, हे क्लिअर करून घ्या. झाला असेल, ठीक आहे. झाला असेल तर आता मी पुढच्या क्वांटिटीकडे चालतो आणि नेक्स्ट क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी. सो नेक्स्ट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. सो व्हॉट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, अगेन क्वेश्चन, व्हॉट इज व्हेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, मग आता व्हेक्टर क्वांटिटी काय आहे, इथं मी याची डेफिनेशन असेल, ती डेफिनेशन आता मी नोट डाऊन करणार आहे. चला विचार करा, व्हेक्टर क्वांटिटी काय असेल. बेसिक विचार करण्यासाठी अजून मी एक हिंट देतो. बेसिक स्केलर क्वांटिटी जी आहे ती स्केलर क्वांटिटीचा जरा विचार करा. मी काय घेतलं होतं, जसं की मी एक लोकेशन घेतलेली होती, ही कोपरगाव ही एक लोकेशन घेतली. या कोपरगावपासून मी तुम्हाला इथं दिल्लीला यायला सांगितलं होतं आणि जे डिस्टन्स होतं ते होतं 1000 किलोमीटर. ठीक आहे ना. पण आता मी तुम्हाला काय सांगितलं, तर तुम्ही कोपरगावपासून नॉर्थ डायरेक्शनला दिल्ली आहे तिथे जा, बरोबर. ठीक, मग पुढं काय असेल, समजा पॉईंट ए ही लोकेशन आहे. हे एक एक्झाम्पल झालं, हे एक एक्झाम्पल. आणि या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्वेश्चन की कोपरगाव टू दिल्ली हे कोणत्या डायरेक्शनला सांगितलं मी, नॉर्थ. मग या ठिकाणी मी काय वर्ड वापरला, डायरेक्शन. ठीक आहे. इथं बघा 1000 किलोमीटर म्हणजे अमाऊंटसुद्धा आलं, म्हणजे ॲक्च्युअल मॅग्नेट्यूड आली, कारण की हे डिस्टन्स किती आहे, 1000 किलोमीटर, म्हणजे ही अमाऊंट आहे. ॲज वेल ॲज इथं डायरेक्शनसुद्धा आली. ठीक आहे. मग ह्या दोघांना वेक्टर क्वांटिटी म्हणायचं का, क्वेश्चन मार्क. क्लिअर होता ना सर्वांना, ओके. आता पुढील आहे नेक्स्ट की समजा लोकेशन ए आहे, दिस इज द लोकेशन ए, अँड या ठिकाणी लोकेशन बी आहे, आणि ए आणि बी या दोघांमधलं डिस्टन्स आहे 10 मीटर, अँड हिअर इज बी इज ऑन द वेस्ट डायरेक्शन ऑफ ए, वेस्ट डायरेक्शन ऑफ ए, किंवा बी इज दी वेस्ट डायरेक्शन ऑफ ए. ठीक आहे. मग आता हे जे आलं ना वेस्ट डायरेक्शन आणि डिस्टन्स किती आहे 10 मीटर, मग हे दोघांमधलं काय रिलेशन आहे, एक रिप्रेझेंट करत आहे मॅग्निट्यूडला आणि एक रिप्रेझेंट करत आहे डायरेक्शनला. मग याच्यामध्ये व्हेक्टर क्वांटिटी कोणची आहे, क्लिअर होत आहे सर्वांना, कन्फर्म, ओके. मग आता व्हेक्टर क्वांटिटी काय आहे, मग या ठिकाणी मी काय रिप्रेझेंट केलं, तर मी इथं डिस्प्लेस झालो. इथं काय झालं आहे, मी डिस्प्लेस झालो, डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी सुद्धा काय झालं आहे, मी डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट ॲक्च्युअली ही कोणची क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी.
मग ही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी मला काय लागलं, मॅग्निट्यूडसुद्धा लागलीत आणि अजून काय लागलं, डायरेक्शनसुद्धा लागली. डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी मला मॅग्निट्यूड पण लागलीत आणि डायरेक्शन पण लागली. अजून एक घेतो, समजा A to B तुम्ही 20 मीटर पर सेकंड अलॉंग दी ईस्ट डायरेक्शन ट्रॅव्हल करा. A to B हे डिस्टन्स, एखादा ऑब्जेक्ट A पासून निघाला, किती स्पीड ना, ॲक्च्युली किती वेलॉसिटी ना, 20 मीटर पर सेकंड. आता स्पीड आणि वेलॉसिटी तर दोन गोष्टी येतात, स्पीड अँड वेलॉसिटी. सो हियर स्पीड इज स्केलर क्वांटिटी अँड वेलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी. ही गोष्ट एक कॉमन चेंजेस तिथे लक्षात ठेवा. स्पीड ही कोणती क्वांटिटी, स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. Distance is scalar quantity, time is scalar quantity, so both are scalar quantity, then speed also scalar quantity. Here is velocity, displacement upon time, displacement upon time, displacement vector quantity, time scalar quantity. मग इथं आपलं जी व्हेलॉसिटी होऊन जाणार ती व्हेलॉसिटी कोणची असेल, वेक्टर क्वांटिटी असेल. हा एक जनरली नोट म्हणायला, नोट, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट नोट. क्लिअर होईल सर्वांना, स्पीड स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी. ठीक, आता मी तुम्हाला काय सांगितलं, पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जा, किती वेलॉसिटीनं जाणार तुम्ही, 20 मीटर पर सेकंड. मग हे 20 मीटर पर सेकंड जे आहे ते ॲक्च्युअल वेलॉसिटीचा अमाऊंट आहे आणि या ठिकाणी जी डायरेक्शन दिलेली आहे, कुठली डायरेक्शन, अलॉंग दी ईस्ट डायरेक्शन. सो दिस वेलॉसिटी जर तुम्हाला रिप्रेझेंट करायची असेल तर तुम्हाला गरज कशाची आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग ही वेलॉसिटी काय आहे, ही फिजिकल क्वांटिटी आहे. मग कुठली काही फिजिकल क्वांटिटीज त्या रिप्रेझेंट करण्यासाठी आपणास मॅग्निट्यूड पण लागते आणि डायरेक्शन पण लागते. ती जी फिजिकल क्वांटिटी आहे ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे वेक्टर क्वांटिटी. क्लिअर झालं सर्वांना, ओके. सो व्हॉट इज अ वेक्टर क्वांटिटी, a physical quantity which can be expressed in terms of magnitude as well as direction, then this type of physical quantity is called as vector quantity. क्लिअर होत आहे सर्वांना. चला मी परत लिहितो, a physical quantity which can be expressed in terms of magnitude as well as direction, magnitude as well as direction. These types of physical quantity, या टाईपच्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणणार आपण, वेक्टर क्वांटिटी इज कॉल्ड, दिस टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. या क्वांटिटीज कुठल्या झाल्या, सो या क्वांटिटीज झालेल्या आहे वेक्टर क्वांटिटी. होप सो यू गेटिंग द आयडिया अबाउट स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. नाउ नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स. all vector quantities are obeys the law of, or obeys the vector algebra. आणि हा वेक्टर अल्जेब्रा काय आहे तो आपण पुढे बघणारच आहोत. ओके, मग याचे एक्झाम्पल्स कोणते असतील. सो एक्झाम्पल येऊन जाणार आहे वेलॉसिटी. सुरुवात करतो मी, डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी झाली, सो डिस्प्लेसमेंट झाली वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर पुढे असेल वेलॉसिटी, नेक्स्ट ॲक्सिलरेशन अँड सो ऑन. अशा बऱ्याच क्वांटिटी आहेत ज्या डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांची गरज असते, त्याला आपण काय म्हणणार आहोत. सो दिस क्वांटिटी इज कॉल्ड ॲज वेक्टर क्वांटिटी. क्लिअर होतं आहे सर्वांना. आता पुढे आहे आपण टाईप्स ऑफ वेक्टर घेणार आहोत. तो मिनिटाला पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. झालं आहे सर्वांचं, ओके. सो नेक्स्ट इज टाईप्स ऑफ वेक्टर क्वांटिटी. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाईप्स ऑफ वेक्टर क्वांटिटी. मग आता हे टाईप्स ऑफ वेक्टर क्वांटिटी काय आहेत त्या बघूया आपण.
खूप सोपं आहे, फक्त तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेट जर केलं, थोडंसं सुरुवातीला थोडं अवघड जाईल, तुम्हाला वाटेल की हे काय चाललं आहे, पण एकदा तुम्हाला त्या वर्डची त्यांची जर तुम्ही फॅमिलियर जर झालात, ते कंटिन्युअसली तुम्ही बोलत जर राहिला तर तुम्हाला इझी होईल. ठीक आहे, करायची सुरुवात. ओके, सो टाइप्स ऑफ वेक्टर क्वांटिटी. टाइप्स ऑफ वेक्टर माझे किती टाइप्स आहे? तर फर्स्ट टाइप आहे इक्वल वेक्टर, किंवा त्याला आपण म्हणूया, ठीक आहे, इक्वल वेक्टर. मग आता इक्वल वेक्टर काय असणार आहे? आता जनरल याच्या अगोदर एक पॉईंट राहिला आहे, तो मी जरा पॉईंट समजून सांगतो की टाइप्स ऑफ वेक्टरच्या अगोदर वेक्टर रिप्रेझेंट कसा केला जातो. कारण की बेसिक राहिलं ना वेक्टरचं, टाइप्स ऑफ वेक्टरच्या अगोदर काय राहतं, वेक्टर ॲक्च्युली दिसतो कसा. सो बेसिक ऑफ वेक्टर ते एकदा लिहून देतो, मग पुढे चालतो. बेसिक ऑफ वेक्टर, मग काय आहे बेसिक ऑफ वेक्टर? बघा, वेक्टर दाखवला कसा जातो, तर या ठिकाणी वेक्टर रिप्रेझेंट केला जातो एका लाईनने, ज्या लाईनवरती 2 पॉईंट्स असतील. ओके, एक पॉईंट त्याच्यावाला ॲक्च्युअल स्टार्टिंग पॉईंट असेल, दिस पॉईंट इज अ स्टार्टिंग पॉईंट, अँड त्याचा एंड पॉईंट जो असेल ना, एंड पॉईंट तो त्याच्या ॲरो हेडने रिप्रेझेंट केला जाईल. एंड पॉईंट त्याचा कशाने रिप्रेझेंट केला जाणार आहे? ॲरोनी. सो दिस इज द एंड पॉईंट. ओके, मग हा वेक्टर कोणचा आहे? समजा हा P आणि हा Q वेक्टर आहे, आणि त्याची मॅग्निट्यूड किती आहे? वेक्टर A, ही एवढी त्याची मॅग्निट्यूड आहे. सो वेक्टर A, याला कसं म्हणणार? वेक्टर A इज इक्वल टू किती असेल? PQ वेक्टर, बरोबर ना? वेक्टर A इज इक्वल टू किती असेल? PQ वेक्टर. ॲक्च्युअल हा PQ वेक्टर आहे, यामधील P हा काय आहे? स्टार्टिंग पॉईंट, आणि Q हा काय आहे? याच्यावाला एंड पॉईंट. ओके ओके, आता हा झाला वेक्टर ए. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए कसं लिहिणार? सो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, बघा ए म्हणायचं आणि त्याला वरती असा ॲरो द्यायचा, देन इट इज कॉल्ड ॲज अ वेक्टर ए. एकदम इझी. बघा, ए म्हणायचं आणि त्यावरती असा छोटासा ॲरो द्यायचा, याला म्हणायचं वेक्टर ए. मग वेक्टर ए कोणचा होता? त्याची लेंथ किती होती? PQ एवढी. मग PQ हा सुद्धा एक काय झाला? वेक्टरच झाला. मग याची डायरेक्शन कुठं सांगते? P पासून Q कडे. म्हणजे हा पॉईंट कुठं चालला? तर Q कडे पॉईंट हा चाललेला आहे. मग P हा काय आहे? त्याच्यावाला स्टार्टिंग पॉईंट, किंवा त्याला म्हणलं जातं इनिशियल पॉईंट. मग ज्या व्हेक्टरला इनिशियल पॉईंट असतं तो ॲक्च्युअल आपल्याला तो सुद्धा एक टाईपचा वेक्टर आहे. तो काय कुठल्या टाईपचा वेक्टर आहे ते आपण घेऊया. क्लिअर होते सर्वांना? त्याच्यानंतर वेक्टर ए कसा असेल? वेक्टर ए एकदम सिंपल आहे, ए म्हणायचं आणि त्याला वरती काय द्यायचा? ॲरो द्यायचा. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए कशी दाखवणार? बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए वरती काय असेल? वेक्टर. वाचताना कसं वाचणार? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. मग हा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए कसा वाचणार? दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. क्लिअर झालं सर्वांना? मॅग्निट्यूड म्हणजे काय? द्यायची दोन्ही साईडला ए असा वेक्टर ठेवायचा आणि त्याच्या दोन्ही साईडला असा छोटासा 2 दांड्या दिल्या तर तुमच्यावाला हा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए झाला. याच्यामध्ये काही येऊ, प्लस येऊ, मायनस येऊ, ॲज इट इज तुम्हाला तो घ्यायचा असतो. नेहमी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ही ए काय असते? प्लसमध्येच असते. क्लिअर झालं सर्वांना? 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. ओके, ठीक. आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ वेक्टर. आता सुरुवात करणार आहोत आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स पासून. ओके, सो नेक्स्ट इज, आता हे बेसिक झालं, तुम्हाला लक्षात आलं की वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा. एक लाईन घ्यायची, त्याला एक स्टार्टिंग पॉईंट म्हणायचा, एक एंड पॉईंट म्हणायचा. एंड पॉईंट नेहमी कशाने दाखवायचा? ॲरो हेडने. ओके, सो नेक्स्ट इज टाइप्स ऑफ वेक्टर. टाइप्स ऑफ वेक्टर मग करूया सुरुवात. खूप इझी आहे. टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये काय करणार? टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये पहिला आहे पोलार वेक्टर. ओके, सो फर्स्ट वन इज पोलार वेक्टर. तुम्ही म्हणता सरांनी मागच्या वेळेस इक्वल वेक्टर लिहिला होता, तो पण लिहितो, काळजी करू नका. सो पोलार वेक्टर काय आहे? बघा, अ वेक्टर having initial point or point of application is called, त्या वेक्टर्सला आपण म्हणणार आहोत पोलार वेक्टर. इज कॉल्ड, त्याला म्हणायचं आहे पोलार वेक्टर. मग ज्या वेक्टरला इनिशियल पॉईंट असतो किंवा काय असतं रे? पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असतं, त्याला म्हणायचं असतं पोलार वेक्टर. जसं की आपल्याकडे 10 एक वेक्टर आहे,
वेक्टर ए आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये पी हा इनिशियल पॉईंट आहे आणि क्यू हा त्याच्यावाला काय आहे, फायनल पॉईंट आहे. मग पी ॲक्च्युअली काय झालं याच्यावाला, इट इज अ इनिशियल पॉईंट किंवा असं म्हणणार की जो वेक्टर होता आपला वेक्टर ए हा पॉईंट पी पासून स्टार्ट झाला आहे. मग पी पासून स्टार्ट झाला म्हणजे पी हा काय त्याच्यावाला झाला, इनिशियल पॉईंट किंवा तो स्टार्ट कडून झाला पॉईंट पी पासून, म्हणून त्याला म्हणू शकतो पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. ठीक आहे ना, नाही समजलं? आता बघा माझ्याकडे काय आहे, या ठिकाणी एक बॉक्स आहे. तो बॉक्स मी या सरफेसवरती प्लेस केला आहे आणि तो बॉक्स कुठला आहे, बॉक्स ए. ठीक आहे, आणि हा बॉक्स ए तुम्हाला फोर्स अप्लाय करून, जशी डायरेक्शन असतं ना, इथं काय असते ईस्ट वेस्ट, इथं काय असणार आहे नॉर्थ, इथं काय असेल साऊथ, आणि तुम्हाला हा बॉक्स जो आहे तो बॉक्स तुम्हाला वेस्ट डायरेक्शनला ओढायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्स जो आहे तो वेस्ट डायरेक्शनला तुम्हाला पुल करायचा आहे. मग तुम्ही कसं ओढणार आहे त्याला, तर या ठिकाणी तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. मग फोर्स कुठं अप्लाय करणार, तर फोर्स ज्या पॉईंटवरती अप्लाय करून तुम्ही त्याला ओढणार आहात वेस्ट डायरेक्शनला, दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. मग हा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन काय झाला, पी प्राईम. क्लिअर झाला ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटलं की मला हा जो बॉक्स आहे तो ईस्ट डायरेक्शनला ओढायचा आहे, फोर्स अप्लाय केला, फोर्स ही कोणची क्वांटिटी झाली, मग वेक्टर क्वांटिटी झाली. मग फोर्स अप्लाय करून तुम्हाला कुठं ओढायचं आहे, ईस्ट डायरेक्शनला. मग ईस्ट डायरेक्शनला म्हणजे तुम्ही बॉक्सला, या पूर्ण बॉक्स एला कुठेतरी फोर्स अप्लाय केला असेल. मग ज्या पॉईंटवरती फोर्स अप्लाय केला, दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. आणि हा जो वेक्टर दिसतोय तुम्हाला, हा तुम्ही पी टू एफ म्हणजे पी एफ हा वेक्टर झाला. ही दिस वेक्टर इज कॉल्ड ॲज कोणचा रे, पोलार वेक्टर. ओके, या वेक्टरला तुम्ही काय म्हणणार, पोलार वेक्टर. या ठिकाणी पी प्राईम एफ दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोलार वेक्टर. क्लिअर होतं आहे. ज्या पॉईंटला तुम्ही फोर्स अप्लाय करून तो बॉक्स तुम्ही डिस्प्लेस करणार आहात, मग तो जो वेक्टर आहे, ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन तुम्ही तो दाखवणार आहात, एक लाईन आणि त्याला ॲरो हेड दाखवणार आहात. तो ॲरो रिप्रेझेंट करणार आहे तुम्ही वेस्ट डायरेक्शनला ओढताय की तुम्ही त्याला ईस्ट डायरेक्शनला ओढताय. ज्या ठिकाणी तुम्ही फोर्स ॲक्च्युअली अप्लाय केला तो झाला त्याच्यावाला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. मग इथे एक पी भेटला, या ठिकाणी एक एफ भेटला, मग पी एफ हा काय झाला तुमच्यावाला, पोलार वेक्टर. या ठिकाणी पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन भेटलं, हा तुम्ही अप्लाय केलेला फोर्स होता, हे डायरेक्शन दाखवतोय वेस्ट डायरेक्शनला, म्हणजे पी प्राईम एफ ही लाईन विथ रिप्रेझेंट बाय ॲरो. सो पी प्राईम एफ इज कॉल्ड ॲज पोलार वेक्टर. सोपं आहे नक्की. पोलार वेक्टर समजलं काय आहे. सो व्हॉट इज पोलार वेक्टर, वेक्टर हॅव्हिंग इनिशियल पॉईंट और पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन, दिस इज कॉल्ड ॲज पोलार वेक्टर. मग हा पोलार वेक्टरमध्ये काय असणार आहे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. या पोलार वेक्टरमध्ये काय असणार आहे, इनिशियल पॉईंट. त्या पोलार वेक्टरला काय म्हणायचं, किंवा त्या वेक्टरला काय म्हणायचं, पोलार वेक्टर. आणि याचं एक्झाम्पल आहे फोर्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, दिस ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ पोलार वेक्टर. क्लिअर होतं आहे सर्वांना. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. ओके, त्यानंतर पुढील पॉईंट आहे ॲक्सियल वेक्टर. पोलार वेक्टर झालं. ओके, आता सेकंड घेणार आहोत ॲक्सियल वेक्टर. ॲक्सियल वेक्टर. मग आता काय आहे ॲक्सियल वेक्टर बघूया. बघा, दिस ॲक्सियल वेक्टर विच आर यूज इन रोटेशनल मोशन. हा जनरली कुठं वापरणार आहोत, रोटेशनल मोशनमध्ये. अ वेक्टर इज used in rotational motion. It is used in rotational motion to define the rotational effect.
बघा ॲक्सियल वेक्टर कशासाठी वापरणार आहोत आपण? ही रोटेशनल मोशनमध्ये आपल्याकडे एक सेपरेट चॅप्टर आहेत, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, त्याच्यामध्ये आपण ॲक्सियल वेक्टर घेणार आहोत. सो ॲक्सियल वेक्टर इट इज यूज इन रोटेशनल मोशन अँड कशासाठी तो वापरला जातो? सो इट इज डिफाईन्ड इन रोटेशनल इफेक्ट. कसं समजून घ्यायचं? डिफिकल्ट आहे ना? बघा आपल्याकडे फॅन आहे ना तुमच्या सर्वांकडं. फॅनमध्ये काय असतं? एक छोटासा अशी मोटर असते, हॉरिझॉन्टल सर्कलसारखी छोटीशी मोटर. त्यानंतर इथं असे तिला रोटर्स असतात या ठिकाणी. हा असेल ना फॅन या पद्धतीचा, ठीक आहे ना. एवढी ड्रॉईंग माझी खास नाही आहे, पण मे बी चालून जाऊ शकते ना. ठीक. आणि जर इथं व्यवस्थित बघितलं ना तुम्ही तर अशी एक दांडी असते जी अशी रूपला काय केलेली असते, अटॅच केलेली असते. आणि हा फॅन असा रोटेट होतो. फॅन वाटतोय ना फॅन? ठीक आहे, वाटत असेल मे बी. ठीक. आता हा फॅन असा रोटेट होते. मग फॅन रोटेट होत असताना ही जी दांडी आपण लावलेली आहे ती अशी झाली का रे इकडं अशी झाली का इकडून इकडं? म्हणजे इथं होती आणि ती कधी फॅन इकडे गेला इकडं फिरू राहिला, फॅन इथं आला इथं फिरतोय, फॅन इकडे गेला इथं फिरतोय, असं झालंय कधी? ते कोणी म्हणू शकेल की सर आपल्याकडे जे भिंतीला लावलेले फॅन असतात ते फिरत असतात अशी इकडून इकडं. अरे पण त्याची ॲक्सिस तर फिक्स असते ना. ती झाली ॲक्सिस. या ठिकाणी ही झाली ॲक्सिस. दिस इज द ॲक्सिस. याला काय म्हणायचं असतं? ॲक्सिस. आणि या ॲक्सिसला स्टेबल ठेवूनच फॅन रोटेट होतोय. या ॲक्सिसला स्टेबल ठेवूनच फॅन काय होतोय? रोटेट होतोय. देन दिस इज कॉल्ड ॲज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. याला काय म्हणायचं असतं? ॲक्सिस ऑफ रोटेशन. क्लिअर झालं सर्वांना? हे बघा ही आहे तुमच्यावाली काय फॅनची दांडी आणि फॅन असा फिरतोय गर 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 गर. मग ही काय झाली तुमच्यावाली? ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर ना? असं रूप आहे, रूपला अटॅच केलं आणि हा फॅन आहे आणि फॅन असा फिरतोय. देन दिस इज वॉट? ॲक्सिस ऑफ रोटेशन. क्लिअर झालं? मग ही ॲक्सिस ऑफ रोटेशन काय आहेत? तर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन कशाला रिप्रेझेंट करत आहेत? रोटेशनल इफेक्टला. मग इथं जी असणार ती ॲक्सिस ऑफ रोटेशन आता डायरेक्शननी दाखवावं लागेल. मग ॲक्सिस ऑफ रोटेशनची डायरेक्शन दाखवली जाते राईट हँड थंब रूलने. मग राईट हँड थंब रूल कसा सांगतो बघा. सो दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन विच आर रिप्रेझेंटेड बाय दी, इथं लिहून देतो मी. सो ॲक्सिस ऑफ, सो इथं म्हणतो मी द डायरेक्शन ऑफ axis of rotation is represented by a right hand thumb rule. राईट हँड थंब रूल. कशाने दाखवणार आहोत आपण? राईट हँड थंब रूलने. मग कसं बघा समजून घेऊ. समजा ही ॲक्च्युअल आपला फॅन असा रोटेट होतोय हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. ही याच्यावली काय झाली? ॲक्सिस ऑफ रोटेशन झाली. आणि फॅन हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. मग त्यांनी काय सांगितलं? तुमचा राईट हँड थंब घ्यायचा. राईट हँड थंब ॲक्सिस ज्या डायरेक्शनला ॲक्सिस आहे त्या डायरेक्शनला पकडा. मग ही ॲक्सिस तुमच्यावाली अशी उभी आहे, थंब आपण असा उभा पकडला. आणि ह्या ज्या फिंगर्स आहेत कर्ल फिंगर्स म्हणतो मी याला, या कर्ल फिंगर्स फॅन ज्या डायरेक्शनला रोटेट होतो, फॅन असा रोटेट होऊ राहिलात ना बरोबर का? मग फॅन असा रोटेट होतोय, थंब कुठं आला? अपवर्ड डायरेक्शनला. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन ओमेगाने दाखवला जातो. ओमेगा इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. हे बघा अजून थोडंसं क्लिअर नसेल झालं, टेन्शन घेऊ नका. याच्यासाठी आपल्याकडे एक सेपरेट चॅप्टर्स आहेत, रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन. त्यामध्ये याला आपण ही पिक्चर ही पूर्णपणे क्लिअर करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी डायरेक्शन आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनची ती कशी दाखवणार आहेत? राईट हँड थंब रूलने. क्लिअर झालं? मग याचे एक्झाम्पल्स, मग अशा कोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या फिजिकल क्वांटिटी ॲक्सियल वेक्टरमध्ये येणार आहेत? तर त्या फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या ॲक्सियल वेक्टरमध्ये येणार आहेत. आणि त्या फिजिकल क्वांटिटी आहेत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याला थीटा दाखवला जातो. अँग्युलर व्हेलॉसिटी त्याला ओमेगा म्हणतो. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम त्याला जनरल आपण जे म्हणत असतो. ओमेगा, थीटा, जे,
क्लिअर होतं आहे? फिजिक्स फार काही अवघड नाही, फक्त थोडंसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला समजतं. त्यानंतर आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन, मग अँग्युलर ॲक्सिलरेशन कशाने असेल? अल्फाने. आणि लास्ट आहे टॉर्क. टॉर्क जसं कोणी ऐकलं असेल की जे इंजिन आहे ट्रॅक्टरचं इंजिन असेल, ते ट्रॅक्टरचं इंजिन 1 हॉर्स पॉवरचं आहे आणि त्याच्याला साधारण 990 RPM एवढा टॉर्क आहे, असं कोणी काय ऐकलं असेल? नसं नाही ऐकलं, ठीक आहे. जे इंजिनिअरिंगला म्हणजे जनरली ज्यांच्या इथं ट्रॅक्टर असेल त्यांनी जर थोडंसं काही टेक्निकल नॉलेज ट्रॅक्टरचं घेतलं असेल तर तुम्ही हे समजू शकता. So this is about the axial vector. So what is axial vector? It is a vector is used in rotational motion to define the rotational effect. जे वेक्टर रोटेशनल मोशनमध्ये रोटेशनल इफेक्टला डिफाईन करतात त्यांना म्हटलं जातं ॲक्सियल वेक्टर. जी डायरेक्शन असते ॲक्सियल वेक्टरने ती दाखवली जाते राईट हँड थंब रूलने. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि टॉर्क. क्लिअर होते सर्वांना? 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. ओके, दिस इज अबाउट दी ॲक्सियल वेक्टर. त्यानंतर पुढील पॉईंट आहे इक्वल वेक्टर. सो नेक्स्ट इज इक्वल वेक्टर. मग वेक्टर कसा असणार आहे? वेक्टर हॅव्हिंग सेम इन मॅग्निट्यूड बट अँड सेम इन डायरेक्शन, दोज वेक्टर इज कॉल्ड ॲज अ इक्वल वेक्टर. एकदम सिंपल आहे बघा. कसं म्हणणार? द वेक्टर हॅव्हिंग सेम इन मॅग्निट्यूड. बघा, अ वेक्टर, टू वेक्टर म्हणतो मी, टू वेक्टर हॅव्हिंग सेम इन मॅग्निट्यूड and equal in direction त्या वेक्टरला म्हणायचं असतं इज कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर. त्यांना आपण काय म्हणणार आहोत? इक्वल वेक्टर. मग हे इक्वल वेक्टर कशाने दाखवणार आहे? बघा, आपल्याकडे 2 वेक्टर आहे. एक आहे वेक्टर ए, हा त्याच्यावाला स्टार्टिंग पॉईंट झाला आणि ठिकाणी काय झाला? एंड पॉईंट झाला. आणि दुसरा आहे वेक्टर बी, हा आहे वेक्टर बी. मग जर व्यवस्थित चेक केलं तर याची जी डायरेक्शन आहे ती दोन्ही वेक्टरची डायरेक्शन सेम आहे. त्याच्यानंतर याची जी लाईन आहे म्हणजे पॉईंट या ठिकाणी पी पासून पॉईंट क्यू पर्यंत याची मॅग्निट्यूड ए एवढी आहे. त्यानंतर दुसरा आहे पी प्राईम आणि क्यू प्राईम, याची मॅग्निट्यूड काय आहे? बी वेक्टर आहे. पण दोघांची मॅग्निट्यूड दिसताना काय आहे? सेम आहे. बघा ना, लेंथ काय? सेम आहे. मग म्हणून आपण काय म्हणलो? सेम इन मॅग्निट्यूड म्हणजे वेक्टर ए इज इक्वल टू काय असेल? वेक्टर बी. अँड इक्वल इन डायरेक्शन, त्या वेक्टरला म्हणायचं असतं इक्वल वेक्टर. दोघांची डायरेक्शन काय आहे? सेम आहे. मॅग्निट्यूड काय आहे? सेम आहे. म्हणजे याची लेंथ जर 2 मीटर असेल तर याची लेंथ किती असणार आहे? 2 मीटर. आणि दोघं कुठं चालले? वरचा वेक्टर जर 2 मीटरचा वेक्टर ए इज इक्वल टू किती असणार आहे? 2 मीटर. आणि हा चालला आहे अलॉंग वेस्ट डायरेक्शन. आणि दुसरा बी वेक्टर आहे 2 मीटर आणि हा सुद्धा कुठं चालला असणार आहे? अलॉंग वेस्ट डायरेक्शन. मग हे दोन्ही वेक्टर कसे झाले? इक्वल वेक्टर. या वेक्टरला काय म्हणायचं आहे? इक्वल वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना? इक्वल वेक्टर काय समजलं? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 3rd नंबर अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर. मग आता अपोजिट वेक्टर काय असेल रे? बघा, टू वेक्टर्स लिहून देतो मी. टू वेक्टर याच्या एक्झॅक्टली अपोजिट. दोघांची मॅग्निट्यूड काय असेल? सेमच असणार आहे, पण डायरेक्शन इथं काय होती? इक्वल होती. तर अपोजिटमध्ये काय असणार आहे? अपोजिट इन डायरेक्शन. व्हेरी इझी. बघा, टू वेक्टर हॅव्हिंग इक्वल इन और सेम इन मॅग्निट्यूड and what? Opposite in direction is called, याला काय म्हणायचं? This is called as opposite vector or we call as a anti-parallel vector. This is also called as a parallel vector and this is also called as a anti-parallel vector. मग जसं की हा एक वेक्टर असेल आणि हा दुसरा वेक्टर असणार आहे. हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी. डायरेक्शन कशी? अपोजिट. म्हणजे इथं असेल वेक्टर ए इज इक्वल टू मायनस
वेक्टर बी. क्लिअर होतंय सर्वांना? 2 मिनिटं याला पॉज करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. झालं? ठीक. आता फोर्थ आहे कोप्लेनर वेक्टर. सो नेक्स्ट इज कोप्लेनर वेक्टर. मग कोप्लेनर वेक्टर काय असणार आहे? जे वेक्टर एकाच प्लेनमध्ये रिप्रेझेंट केले जातात त्यांना म्हणलं जातं कोप्लेनर वेक्टर. सो नेक्स्ट पॉईंट किती असेल? किती नंबर असेल? आय थिंक झाला असेल 1 2 3. ठीक आहे, 4 नंबर. कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर वेक्टर. आता कोप्लेनर वेक्टर काय आहे? अ वेक्टर इन दी सेम प्लेन, अ टू वेक्टर इन दी सेम प्लेन, किंवा असं म्हणू अ वेक्टर लोकेटेड इन दी सेम प्लेन, इन दी सेम प्लेन इज कॉल्ड, त्याला म्हणायचं असतं इज कॉल्ड कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर वेक्टर. जे वेक्टर एकाच प्लेनमध्ये रिप्रेझेंट केले जातात त्याला म्हणायचं असतं कोप्लेनर वेक्टर. जसं की आपल्याकडे एक प्लेन आहे, एक्स आणि वाय हा एक प्लेन आहे आणि एक्स आणि वाय प्लेनमध्ये 2 वेक्टर आहे. एक आहे वेक्टर ए आणि एक आहे वेक्टर बी. हे दोन्ही वेक्टर काय झाले? कोप्लेनर वेक्टर्स. क्लिअर झालं सर्वांना? याला सिंपल म्हणलं जातं 2 वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. इथं मी नोट लिहून देतो, नोट व्हेरी इम्पॉर्टंट. 2 वेक्टर्स, जे काही 2 वेक्टर्स असतील, 2 वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. कोप्लेनर त्याला काय म्हणायचं असतं? कोप्लेनर वेक्टर. ठीक आहे, ओके. आता 5th नंबर कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर. मग कोलिनियर वेक्टर काय असणार आहे? हे ॲक्च्युली इझी आहे. कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर काय? 2 वेक्टर along the same in direction on a straight line or opposite in direction opposite in direction on a straight line मग कशा पद्धतीने समजून घ्यायचं बघा. समजा आपल्याकडे ही एक स्ट्रेट लाईन असेल आणि ह्या स्ट्रेट लाईन, ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि ह्या स्ट्रेट लाईनमध्ये ए हा एक वेक्टर आहे, स्मॉल ए हा एक वेक्टर आहे जो वरच्या डायरेक्शनला चालला आहे आणि दुसरा स्मॉल बी हा एक वेक्टर आहे. मग आता हे जे दोन्ही वेक्टर आहे, हे दोन्ही वेक्टर एकाच लाईनवरती रिप्रेझेंट केले, याला म्हणायचं असतं कोलिनियर वेक्टर. 2 वेक्टर आहे, दोन्ही वेक्टर म्हणजे वेक्टर ए आला आणि वेक्टर बी एकाच लाईनवरती दाखवले, त्याला म्हणायचं कोलिनियर वेक्टर. समजा ही एक लाईन असेल आणि या लाईनवरती हा वेक्टर चाललेला आहे ए आणि वरती चाललेला आहे वेक्टर बी. मग हे कोणचे झाले? कोलिनियर वेक्टर. एका स्ट्रेट लाईनवरती त्यांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? कोलिनियर वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना? ओके. 2 मिनिटं नोट डाऊन करून घेता. ठीक. सो नेक्स्ट आहे नल और 0 पॉइंट वेक्टर. null or 0 point vector. I think you getting the idea about the vectors. Actually vector काय असतं ते तुम्हाला समजलं असेल. So next is null. Number 1 2 3 4 5 and next आहे 6 null vector. मग null vector काय असणार आहे? वेक्टर हॅव्हिंग 0 इन मॅग्निट्यूड. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड ही 0 येणार आहे त्याला काय म्हणायचं असतं? नल वेक्टर. वेक्टर हॅव्हिंग 0 इन मॅग्निट्यूड इज कॉल्ड, त्या वेक्टरला काय म्हणणार? इज कॉल्ड, हे असतं ॲक्च्युअल नल वेक्टर. क्लिअर आहे? मग नल वेक्टर कसे दाखवणार? बघा एक्झाम्पल. आपल्याकडे 2 वेक्टर आहे. एक वेक्टर ए म्हणजे सिंपल ॲडिशन ऑफ 2 वेक्टर, ॲडिशन ऑफ 2
to opposite vector is 0, then it's called, आणि त्यांना काय म्हणायचं, then it's called simply got null vector. मग कसं बघा, वेक्टर ए असेल प्लस आणि दुसरा अपोजिट वेक्टर आहे इक्वल मॅग्निट्यूडचा मायनस ए, प्लस ए मायनस ए किती असणार 0, and this 0 is called as null vector. क्लिअर झालं सर्वांना? नल वेक्टर कशाला म्हणायचं? अ वेक्टर हॅव्हिंग 0 इन मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज नल वेक्टर. ओके, ठीक. नेक्स्ट आहे को इनिशियल वेक्टर. सो 7 नंबर इज को इनिशियल वेक्टर. So what is co-initial vector? A vector having same initial point, is called, याला म्हणायचं असतं co-initial vector. मग हा को इनिशियल वेक्टर कशाने दाखवला जाणार आहे बघा. आपले एक सेम इनिशियल पॉईंट आहे, या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून देतो, या ठिकाणी सांगतो बघा. आपल्याकडे एक इनिशियल पॉईंट आहे, या इनिशियल पॉईंटपासून इकडे एक वेक्टर गेला, दिस इज वेक्टर ए. या ठिकाणी एक वेक्टर गेला, दिस इज वेक्टर बी. इकडे एक वेक्टर गेला असेल, दिस इज वेक्टर सी. मग आता हे 3 वेक्टर झाले, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी. पण ह्या तिन्ही वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉईंट होता तो काय होता? ओ. मग एका स्टार्टिंग पॉईंटपासून 3 वेक्टर जर चालले असतील तर त्या वेक्टरला काय म्हणायचं असतं? को इनिशियल वेक्टर्स. म्हणजे हे काय झाले तुमच्यावाले को इनिशियल वेक्टर. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म. नल वेक्टर समजला. अ वेक्टर हॅव्हिंग 0 इन मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज नल वेक्टर, अँड को इनिशियल वेक्टर मीन्स अ वेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉईंट, इट इज कॉल्ड ॲज को इनिशियल वेक्टर. आय थिंक यू अंडरस्टँड अबाउट द लेक्चर्स. ठीक. आता पुढे चालूया, आणि पुढचा अजेंडा लास्ट पॉईंट आहे, आणि तो लास्ट पॉईंट आहे युनिट वेक्टर. अतिशय महत्त्वाचा. बऱ्याच वेळेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जातो. फाईंड कसा करायचा असतो हे मी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका, याच्यावर मी तुम्हाला काही प्रॉब्लेमसुद्धा घेणार आहे. सो लास्ट वन आय थिंक इज 8th काय असेल तो नंबर देऊन घ्या, आणि तो आहे युनिट वेक्टर. मग काय आहे युनिट वेक्टर बघूया. अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज 1. अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज 1 और युनिट इन मॅग्निट्यूड असं पण म्हणलं जातं. वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज 1 और युनिट इन मॅग्निट्यूड इज कॉल्ड, याला म्हणलं जातं युनिट वेक्टर. दिस इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. आणि हा युनिट वेक्टर लिहिण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. सो फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर दाखवला जातो एन कॅपने. एन कॅप काय आहे ते पण सांगतो. ॲक्च्युली एन कॅप आहे युनिट वेक्टर. मग याचा फॉर्म्युला असतो, मी एक तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. फॉर्म्युला फॉर युनिट वेक्टर इज व्हेरी सिंपल आहे बघा. एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरायचा कसा ते पण सांगतो, पण त्या अगोदर हे कॅप जे दिलं आहेत ना मी, एनच्या डोक्यावरती टोपी, एन हॅव्हिंग हॅट. मग हा कॅप काय रिप्रेझेंट करतो? बरोबर, घ्यायचं कॅप काय रिप्रेझेंट करतो बघा. माझ्याकडं 3 कोऑर्डिनेट्स आहेत. कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली आहे. हा असेल एक्स, कॅपिटल एक्स. ओके, दिस इज वाय, आणि हा असणार आहे झेड. एक्स, वाय आणि झेड. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक्स डायरेक्शनला 1 मीटर चालायचं आहे. ठीक आहे ना. त्यानंतर वाय डायरेक्शनला तुम्हाला 1 मीटर चालायचं आहे, आणि झेड डायरेक्शनला तुम्हाला 1 मीटर चालायचं आहे. एक्स डायरेक्शनला 1 मीटर, वाय डायरेक्शनला 1 मीटर आणि झेड डायरेक्शनला 1 मीटर. याचा अर्थ असा निघतो का रे, का एक्स डायरेक्शन ही कंप्लीट 1 मीटर आहे,
वाय डायरेक्शन ही कंप्लीट 1 मीटर आहे, झेड डायरेक्शन ही कंप्लीट 1 मीटर आहे, याचा अर्थ असा निघतो का? नाही. तर एक्स डायरेक्शन ही फ्यू मीटर आहे, काहीतरी मीटर आहे, आणि त्यापैकी तुम्हाला चालायचं आहे फक्त 1 मीटर. वाय डायरेक्शन ही काहीतरी मीटर आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे 1 मीटर. झेड डायरेक्शन ही काहीतरी मीटर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे 1 मीटर. सो दिस 1 मीटर, दिस 1 मीटर अँड दिस 1 मीटर इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. And this unit vector represent as the 1 x cap, 1 small x cap. इथं रिप्रेझेंट करणार तुम्ही 1 स्मॉल y कॅप आणि इथं रिप्रेझेंट करणार तुम्ही 1 स्मॉल z कॅप. 1 काय आहे? 1 काय आहे? 1 काय आहे? मॅग्निट्यूड. x कॅप, y कॅप आणि z कॅप काय आहे? तर त्या पूर्ण फॅमिलीमधली पोझिशन. जसं की तुम्ही तुमच्या फॅमिलीला रिप्रेझेंट करत असता. क्लिअर झालं का? तुम्ही स्वतःच तुमची फॅमिली आहात? नाही. तुम्ही काय करता? तुमच्या स्वतःच्या फॅमिलीला रिप्रेझेंट करता. मग त्या पद्धतीने एक्स मधील 1 हा एक्स कॅप म्हणजे एक्स फॅमिलीला 1 एक्स कॅप हा रिप्रेझेंट करतो, वाय फॅमिलीला 1 वाय कॅप हा रिप्रेझेंट करतो आणि झेड फॅमिलीला 1 झेड कॅप हा रिप्रेझेंट करतो. सो दिस कॅप विच रिप्रेझेंट दी फॅमिली, विच फॅमिली दिस क्वांटिटीज बिलॉंग्स. क्लिअर होतं सर्वांना? पॉईंट क्लिअर झाला? फॉर एक्झाम्पल इकडे 2 चालला असेल, मग काय म्हणणार इथं तुम्ही 2 एक्स कॅप. फॉर एक्झाम्पल इकडे 2 चालला असेल, तुम्ही काय म्हणणार इथं 2 वाय कॅप. समजा इकडे तुम्ही 2 चालला असेल, इथं काय म्हणणार तुम्ही 2 झेड कॅप. इथं समजा तुम्ही 3 चालला असेल तर इथं म्हणणार 3 झेड कॅप, सॉरी 3 एक्स कॅप. इथं म्हणणार तुम्ही 3 वाय कॅप आणि इथं म्हणणार तुम्ही 3 झेड कॅप. असंच तर रिप्रेझेंट करत असतो आपण ही फॅमिलीला. हेच आहे ना, एक्स 1 मीटरचा म्हणजे 1 एक्स कॅप गेला, 2 एक्स कॅप गेला, 3 एक्स कॅप गेला, 1 वाय कॅप गेला, 2 वाय कॅप गेला, 3 वाय कॅप गेला, 1 झेड कॅप, 2 झेड कॅप, 3 झेड कॅप. सो व्हॉट इज दिस कॅप? इज रिप्रेझेंट द फॅमिली, विच फॅमिली इट इज ॲक्च्युअली बिलॉंग्स. क्लिअर होत आहे सर्वांना? सो दिस इज अबाउट दी युनिट वेक्टर. ओके, अँड दिस इज अबाउट दी कॅप. मग आता हा जो फॉर्म्युला आहे हा कसा रिप्रेझेंट करायचा बघा. जो वेक्टर ए, समजा हा वेक्टर ए फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा असेल, ए फॉर एक्झाम्पल वेक्टर ए असतो ए एक्स कॅप प्लस ए वाय कॅप प्लस ए झेड कॅप. ए एक्स कॅप, ए वाय कॅप, ए झेड कॅप म्हणजे वेक्टर ए हा एक्स कॅपमधील एक काहीतरी क्वांटिटी असेल, वाय कॅपमधील काहीतरी क्वांटिटी असणार आहे आणि झेड कॅपमधील काहीतरी क्वांटिटी असेल. एक्स कॅप, वाय कॅप, झेड कॅप. अगेन आय एम सेइंग x cap is represent the whole x family, y cap is represent the whole y family and z cap is represent the whole z cap family. ओके, त्यानंतर याची मॅग्निट्यूड कशी असेल तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर ए कशी घेणार? रूट ऑफ काहीच नाही करायचं, फक्त ए स्क्वेअर, याला म्हणतो मी बी आणि याला म्हणतो मी सी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एकदम इझी. वेक्टर ए कसा असेल हे तुम्हाला दिलेलं असणार आहे, ए एक्स कॅप, बी वाय कॅप, सी झेड कॅप. आणि वेक्टर ए कसा असेल? रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्ही अतिशय महत्त्वाचे आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी याचे काही प्रॉब्लेम्स पण घेतो. क्लिअर झालं सर्वांना? सो दिस इज अबाउट द युनिट वेक्टर. व्हॉट इज युनिट वेक्टर? अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड इज 1 और युनिट इन मॅग्निट्यूड इज कॉल्ड ॲज अ युनिट वेक्टर. फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर असतो एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. वेक्टर ए कसा रिप्रेझेंट केला जातो? ए एक्स कॅप प्लस बी वाय कॅप प्लस सी झेड कॅप आणि याची मॅग्निट्यूड कशी असते? रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. क्लिअर झालं? सो दिस इज अबाउट दी डे 1. आता मी याचे काही DPPचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगतोय. ती प्रॉब्लेम्स तुम्ही किती सॉल्व करायचे आणि काही प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे नाही आहे. ठीक आहे? ओके, सो लेट्स बिगिन्स दी काही याचे एक्झाम्पल्स घेऊ. ते एक्झाम्पल्स आहेत तुमच्या DPP 1 मधील. DPP 1 मधील मी काही एक्झाम्पल घेत आहेत. ते एक्झाम्पल्स व्यवस्थित सॉल्व करूया. त्याचे डाऊट्स असतील ते तुम्ही मला DPPमध्ये सॉल्व करून तुम्ही पाठवू शकता. सो आता मी तुम्हाला लिहून देतो की काही एक्झाम्पल्स हे तुम्हाला सॉल्व करायचे नाहीत. DPP मधील काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे नाहीत. मी पहिले त्याचे नंबर लिहून देतो. सो नंबर आहेत 4 नंबर, त्यानंतर आहे 6, त्यानंतर आहे 7, नेक्स्ट आहे 11, 14, त्यानंतर आहे 17, 18, 19,
त्यानंतर आहे 23, त्यानंतर 27 आणि 30 आणि लास्ट आहे 34. DP डे 1 मधील डे 1 हा होमवर्क आहे. डे 1 हा होमवर्क आहे आणि डे 1 मधील एवढे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे नाही. हे तुम्ही सॉल्व करणार नाही. नो सॉल्वेशन. तुम्ही याला कोणीही सॉल्व करणार नाही किंवा मी जर लिहितो डोंट सॉल्व. हे क्वेश्चन्स तुम्ही सध्या सॉल्व करू नका. आजच्या दिवसापुरते तुम्ही अजिबात याला सॉल्व करू नका, कारण की हे क्वेश्चन्स आजच्या रिलेटेड टॉपिक सोबत नाही. याच्याशी जे रिलेटेड टॉपिक आहे तो टॉपिक मी तुम्हाला घेणार आहे डे 2 मध्ये आणि मग हे क्वेश्चन तुम्हाला सर्वचे सर्व सुटतील. क्लिअर झालं सर्वांना? सो हे 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि हे 12 क्वेश्चन आहेत. हे 12 क्वेश्चन्स कोणीही सॉल्व करणार नाही. क्लिअर झालं? ओके. मग आता सॉल्व कोणते क्वेश्चन करायचे? टोटल किती आहे? 34 मधील 34 मध्ये 12 क्वेश्चन्स गेले, सगळे उरलेले तुम्ही सॉल्व करणार. बाकीचे उरलेले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे आहे? सॉल्व करायचे आहे. क्लिअर झालं सर्वांना? परत एकदा सांगतो, हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे नाही. बाकीचे उरलेले डे 1 मधील होमवर्क मधील सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे, हे सोडून या व्यतिरिक्त. ठीक आहे. चला मग आता काही प्रॉब्लेम्स घेऊ. काही प्रॉब्लेम्स खूप इझी आहेत ते. आता डे 1चा होमवर्कमधील मी काही प्रॉब्लेम घेतो. प्रॉब्लेम फर्स्ट आहे अ वेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर. खूप इझी आहे, व्यवस्थित समजून घ्या. अ वेक्टर प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर 3i कॅफ प्लस 4k कॅफ ऑन y axis is. एकदम लॉलीपॉप प्रॉब्लेम आहे. ऑप्शन आहे, ऑप्शन फर्स्ट आहे 5, ऑप्शन सेकंड आहे 4, ऑप्शन थर्ड आहे 3 अँड ऑप्शन लास्ट आहे 4 0. बघा रे, अ वेक्टर प्रोजेक्शन ऑफ अ वेक्टर गिवन मध्ये लिहून घ्या. त्यांनी ऑलरेडी एक वेक्टर दिलाय. वेक्टर काय आहे? 3i कॅप प्लस 4k कॅप. मग त्यांनी विचारलं ऑन y ॲक्सिस त्याची व्हॅल्यू किती असेल. y ॲक्सिसला त्याच्यावाली व्हॅल्यू किती असेल, म्हणजे y ॲक्सिस कसा रिप्रेझेंट केला जातो बघा. इथं i कॅप आहे, इथं k कॅप आहे. मग y ॲक्सिस कसा रिप्रेझेंट केला जातो बघा. मी इथं तुम्हाला सांगतो, जो वेक्टर आहे तो वेक्टर असेल a i कॅप प्लस b j कॅप प्लस z k कॅप. हा ॲक्च्युअली स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो हे गिवन इक्वेशन आहे. दिस इज द गिवन. आणि हे जे इक्वेशन आहे ना, म्हणजे a इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला. हा a ॲक्च्युअली दिला होता का नाही, मी जनरल मला हे इक्वेशन बरोबर कम्पेअर करायचं आहे म्हणून मी घेतला a इज इक्वल टू 3i कॅप प्लस 4k कॅप. हे गिवन आहे, कुठून आणायची गरज आहे का? अजिबात नाही. फक्त कोणाला आणलं? a आणलं. का बरं आणलं? तर मला कम्पेअर करायचं आहे. गिवन स्टँडर्ड इक्वेशन इज, मग इथं लिहितो मी स्टँडर्ड इक्वेशन. मग स्टँडर्ड इक्वेशन काय आहे? वेक्टर a इज इक्वल टू a i कॅप प्लस b j कॅप प्लस c k कॅप. हे ॲक्च्युअल स्टँडर्ड इक्वेशन आहे. हे काय आहे? स्टँडर्ड इक्वेशन. i कॅप म्हणजे तो x फॅमिलीला रिप्रेझेंट करतोय, j कॅप म्हणजे तो y फॅमिलीला रिप्रेझेंट करतोय आणि k कॅप म्हणजे तो z फॅमिलीला रिप्रेझेंट करतो. क्लिअर झालं सर्वांना? मग या ठिकाणी इथं a व्हॅल्यू किती आहे? कम्पेअर करा कम्पेअर. चला, a इज इक्वल टू किती आहे? 3. ओके. त्यानंतर i कॅप आहे ना, म्हणून होता इथं i कॅप. इथं किती आहे? 4k कॅप. मग इथं किती आहे? ck कॅप. म्हणजे इथं c ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. c इज इक्वल टू किती आलेला आहे? 4. मग आता गिवन इक्वेशनमध्ये कुठेही जे कॅप तुम्हाला दिसतोय का? जे कॅप म्हणजे अलॉंग y ॲक्सिस. मग त्याने विचारलं अलॉंग y ॲक्सिस किती दिसतोय का कुठे? नाही. म्हणजे b इज इक्वल टू किती असेल? 0. सो अलॉंग x ॲक्सिस, दिस इज अलॉंग x ॲक्सिस. किती आहे अलॉंग x ॲक्सिस? 3. दिस इज अलॉंग z ॲक्सिस आणि z ॲक्सिस किती आहे? 4. आणि त्यांनी विचारलं अलॉंग y ॲक्सिस किती. दिस इज अलॉंग जी आहे अलॉंग x ॲक्सिस, अलॉंग z ॲक्सिस आणि अलॉंग y ॲक्सिस. मग y ॲक्सिस किती आहे? 0.
म्हणून ऑप्शन असेल 40. एकदम इझी, फक्त तुम्हाला चेक करायचं आहे ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. परत एकदा सांगतो, तुम्हाला दिलेलं इक्वेशन या स्टँडर्ड इक्वेशन सोबत फक्त कम्पेअर करायचं. मग कसं कम्पेअर करणार बघा, आय कॅप आहे, इथं ए आहे तर इथं 3 आहे, म्हणजे एची व्हॅल्यू किती झाली 3. ओके बरं, जे कॅप दिसतोय की इथं कुठं आय कॅप कोणत्या डायरेक्शनला झाला, एक्स डायरेक्शनला, बरोबर आहे ना. एक्स फॅमिलीमधील कोण रिप्रेझेंट करतंय आय कॅप, म्हणून तो कुठल्या डायरेक्शनला झाला, एक्स डायरेक्शन. क्लिअर झालं. ओ आता इथं जे कॅप आहे, मग कुठेही आपल्याला जे कॅप दिसतोय का, आय कॅप आहे, के कॅप आहे, जे कॅप नाही, म्हणजे बी इज इक्वल टू पुढं वरती दिसतोय का, नाही, म्हणून बी इज इक्वल टू किती 0 झालं. म्हणजे जे ॲक्सिसला म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस जे कॅप म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस किती आहे 0. आणि त्यांनी विचारलं होतं ना ऑन वाय ॲक्सिस व्हॅल्यू किती 0. संपला आन्सर. क्लिअर झालं सर्वांना. बघा आता इथं सी के कॅप आहे, मग सी के कॅप किती रे, सीची व्हॅल्यू किती आहे 4. सीची व्हॅल्यू किती आहे 4. मग सीची व्हॅल्यू 4 असेल तर अलॉंग सी इज इक्वल टू किती असेल 4 ॲक्सिस. कुठं झेड ॲक्सिस. त्यांनी एक्स आणि झेड विचारलं का, नाही, त्यांनी कुठं विचारलं वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिस किती आहे 0. समजा त्यांनी विचारलं असतं एक्स ॲक्सिस विचारलं असतं ए किती असतं 3, ऑप्शन किती असतं 3. म्हणजे इथं जर विचारलं असतं एक्स ॲक्सिस ऑप्शन किती असतं 3, कारण की एक्स ॲक्सिस बघा ना चेक करा किती आहे 3. स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करू. क्लिअर होतंय सर्वांना. एकदम इझी आहे. स्टँडर्ड इक्वेशन बरोबर इक्वेशन कम्पेअर करा, कुठल्या डायरेक्शनला विचारलं ते फाईंड करा, ते तुमच्याला आन्सर असेल. जमेल. ओके, आता तुमच्यासाठी होमवर्कचे फोटो करून मला पाठवायचे आहेत. इथं आहे 5 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप आणि ऑप्शन सेम आहे ऑन वाय ॲक्सिस इज. परत लिहून देतो 5 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप आणि विचारला आहे ऑन वाय ॲक्सिस किती. तर स्टँडर्ड इक्वेशन सोबत फक्त कम्पेअर करा. गिवन इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करा, तुमच्याला सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर झालं. ओके, आय थिंक हे इक्वेशन सगळ्यांना समजलं असेल. ओके ठीक. आता यापुढील मी एक प्रॉब्लेम घेतो. तो प्रॉब्लेम्स आहे प्रॉब्लेम नंबर ठीक प्रॉब्लेम नंबर 15 घेतो मी आता. प्रॉब्लेम नंबर 15 जो युनिट वेक्टरसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. and this is the last lecture of this problems. This is the last problem of this lecture असं म्हणायला पाहिजे. सो प्रॉब्लेम नंबर 15 आहे the unit vector along I plus j is. ऑप्शन आहे ऑप्शन फर्स्ट के कॅप, ऑप्शन सेकंड आहे आय प्लस जे कॅप, ऑप्शन थर्ड आहे आय प्लस जे कॅप अपॉन √2 अँड ऑप्शन लास्ट आहे आय प्लस जे कॅप अपॉन 2. क्लिअर झालं. ओके, युनिट वेक्टर विचारला, युनिट वेक्टर आय प्लस जे किती असेल. मग आता फॉर्म्युला लिहून घेऊया. फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर मागच घेतला आहे. फॉर्म्युला ऑफ युनिट वेक्टर काय होता तो, एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. मग आता वेक्टर ए गिवन आहे का, गिवन आहे. मी तुम्हाला सांगितलं याला काय म्हणायचं वेक्टर ए. मग वेक्टर ए इज इक्वल टू किती आहे आय प्लस जे कॅप. मग मॅग्निट्यूड ऑफ ए किती असेल, तर मॅग्निट्यूड ऑफ ए तुम्हाला मी मागच सांगितलं किती घ्यायचं आहे √a² प्लस b² प्लस c². बरोबर. मग आता स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे ए एक्स कॅप किंवा असं म्हणणार आपण ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. तुम्ही एक्स कॅप म्हणा, वाय कॅप म्हणा, जे कॅप म्हणा किंवा आय कॅप म्हणा, जे कॅप म्हणा, सी कॅप म्हणा, काही म्हणू शकता, काही अडचण नाही. स्टँडर्ड इक्वेशन किती आहे, स्टँडर्ड इक्वेशन आहे वेक्टर ए इज इक्वल टू ए आय कॅप बी जे कॅप प्लस सी के कॅप. मग इक्वेशन हे काय आहे 1, इक्वेशन काय आहे 2 आणि हे इक्वेशन काय आहे 3. मग कम्पेअर करणार टू कम्पेअर इक्वेशन 1 and 2.
मग इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करा. इथं ए इज इक्वल टू किती भेटला, इथं 1 आहे, 1 आय कॅप प्लस 1 जे कॅप, म्हणजे ए व्हॅल्यू किती भेटली, ए इज इक्वल टू आलेला आहे 1 आणि बी सुद्धा किती आलेला आहे 1. ए आणि बी 1 भेटला आणि सी किती आहे 0. बघा ना, दिलेल्या इक्वेशनमध्ये सी आहे का, नाही, म्हणून सी किती असेल 0. पुढे काय म्हणणार, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 3. ठीक आहे, मग इक्वेशन 3 मध्ये याला सबस्टिट्यूट करूया. मग इक्वेशन 3 मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय येऊन जातं, करा इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट. इक्वेशन 3 काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू रूट ऑफ, हा ए व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे किती असणार आहे 1 स्क्वेअर. बी व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे किती असेल 1 स्क्वेअर, म्हणजे 1 + 1 किती आला, तो आलेला आहे √2. इक्वेशन किती आलेला आहे 4. मग पुढे काय म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन फॉर्म्युला. सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन गिवन फॉर्म्युला. मग जो फॉर्म्युला आपल्याला आहे युनिट वेक्टरचा त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ना. एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए किती दिला आहे रे, वेक्टर ए म्हणजे इक्वेशन 1 ते किती आहे आय कॅप प्लस जे कॅप. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ ए किती आहे, जे इक्वेशन 4 आपण फाइंड केलं किती आलं √2. संपलं तुमच्यावाला आन्सर. इझी आहे. ऑप्शन नंबर 3. काहीच नाही करायचं आहे बघा स्टुडंट्स, इट्स व्हेरी इझी. युनिट वेक्टर अलॉंग किती आहे आय प्लस आय कॅप प्लस जे कॅप. मी तुम्हाला काय सांगितलं, आय कॅप प्लस जे कॅपला काय म्हणायचं तुम्ही ए म्हणायचं. झालं. फॉर्म्युला तर आपण ऑलरेडी घेतला, एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. मग आपण ए कॅप किती, ए वेक्टर किती घेतला आय प्लस जे कॅप. इक्वेशन काय आलं फर्स्ट. ह्याला स्टँडर्ड इक्वेशन काय आहेत, वेक्टर ए इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप, जे आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. बरोबर. जसं मी इथं ए बी झेड म्हणला असेल तर मी इथं सी सुद्धा म्हणू शकतो, काहीच अडचण येत नाही. तुम्ही एक्स वाय झेड म्हणू शकता किंवा तुम्ही ए बी सी म्हणू शकता, कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात कुठेही कन्फ्युजन करायचं नाही. तुम्ही एक्स वाय झेड म्हणा, तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही ए बी सी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तर इथं मी काय घेतला ए बी सी घेतला. झालं. मग आता माझ्याकडं जो मॅग्निट्यूड ऑफ ए याचा फॉर्म्युला मी ऑलरेडी घेतला आहे. मॅग्निट्यूड ऑफ ए किती असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये. काहीच करायचं नाही. आय जे के कुठेही कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचं नाही, फक्त काय घ्यायचं स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इक्वेशन काय आलं 3. क्लिअर झालं सर्वांना. सो इक्वेशन 1 आला, इक्वेशन 2 आला, इक्वेशन 3 आला. आता आपण कम्पेअर केलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर कम्पेअर केलं, इथं ए इज इक्वल टू किती आहे 1, बी इज इक्वल टू किती आहे 1, सी इज इक्वल टू किती आहे 0. आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केली. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी किती 0, 1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे किती आला √2. मग आता हा √2 म्हणजे मला जे फॉर्म्युल्यामध्ये पाहिजे होतं, काय काय पाहिजे होतं, व्हेक्टर ए पाहिजे होता आणि काय पाहिजे होतं मॅग्निट्यूड ऑफ ए पाहिजे होता. मग व्हेक्टर हे ऑलरेडी गिवन इक्वेशन टाकायचं, स्टँडर्ड इक्वेशन टाकायचं नाही. स्टँडर्ड इक्वेशन फक्त आपल्याला वापरायचं आहे मॅग्निट्यूडमधील ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. परत एकदा समजून घ्या, स्टँडर्ड इक्वेशन मला वापरायचं आहे गिवन इक्वेशन बरोबर कम्पेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यू काय करायच्या फाइंड करायच्या. ओके. मग आपण काय केलं, कम्पेअर इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मला ए बी सीच्या व्हॅल्यू भेटल्या, त्या ए बी सीच्या व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये टाकल्या. इक्वेशन 3 मधून मला इक्वेशन 4 भेटलं. मग इक्वेशन 4 या युनिट वेक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचं. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय आहे, वेक्टर ए डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. वेक्टर ए म्हणजे गिवन इक्वेशन, मॅग्निट्यूड ऑफ ए म्हणजे फाइंड केलेलं इक्वेशन. वेक्टर ए म्हणजे गिवन इक्वेशन, मॅग्निट्यूड ऑफ ए म्हणजे इक्वेशन 4 जे होतं ते आपण फाइंड केलं, ते या ठिकाणी आलं. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. सो एन कॅप इज इक्वल टू किती आला आय प्लस जे कॅप डिवायडेड बाय √2. आता तुमच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इथं मी तुम्हाला होमवर्क देतो. पुढचा होमवर्क आहे तुमच्यासाठी, इथं आय प्लस किती असणार आहे 2 जे कॅप आणि जे तुमच्यावाला आन्सर असेल आय प्लस 2 जे कॅप डिवायडेड बाय √5. ओके. ऑप्शन ॲक्च्युली 3rd नंबरचं येऊन जाणार आहे, पण सॉल्व करून बघा. जमेल सॉल्व करायला. आय थिंक कोणालाही काही अडचण नसेल. आजचा डे 1चं लेक्चर समजलं असेलच अशी अपेक्षा करतो. कोणाला याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला तो पर्सनली व्हॉट्सअपवर पाठवू शकता. महत्त्वाची सूचना, याच्यातले जे DPPचे प्रॉब्लेम्स आहेत ते DPP प्रॉब्लेम्स तुम्ही सर्वांनी सॉल्व करायचे आणि ते सॉल्व करून तुमच्या गुगल पेजवरती पेज अपलोड झाला असेल त्यावरती टिक करून पाठवा. जेवढे काही डाऊट्सला असेल ते सगळे डाऊट्स आपण दुसऱ्या दिवशी लेक्चरला घेणार, मग पुढे जाणार.
ओके, आय थिंक कोणालाही काही प्रॉब्लेम नसेल. घरात राहा, सेफ राहा. थँक्यू.